राज्याच्या आणि त्याचबरोबर संपूर्ण देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारी घटना 21 जून 2022 रोजी घडली. कारण त्याच दिवशी शिवसेनेचे तत्कालीन गट नेते यांनी शिवसेना पक्षातील काही आमदारांना सोबत घेऊन शिवसेना पक्षप्रमुख आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड केलं. त्यानंतर शिंदे यांनी ठाकरे यांना सत्ता आणि शिवसेना पक्षातून पायउतार करण्यास भाग पाडले. त्यानंतर ते स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी शिवसेना पक्षाचे प्रमुख नेता सुद्धा झाले. निवडणूक आयोगाने ही शिंदे यांचीच शिवसेना खरी असल्याचा निर्णय दिला. त्यामुळे धनुष्यबाण बाळगणाऱ्या उद्धव ठाकरे यांना मशाल हाती घ्यावी लागली. अर्थातच पक्ष आणि चिन्हाचा वाद अजूनही न्यायालयात प्रलंबित आहे. दोन्ही पक्षातील नेते आपली शिवसेना खरी असा दावा करत असताना पण शिवसेना पक्ष ज्यांनी स्थापन केला त्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी दिवशी चक्क ठाकरे आणि शिंदे एकत्र येत असण्याचा राजकीय चमत्कार घडला आहे. तो कुठे घडलाय, त्याचे राजकीय परिणाम काय होणार आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अनिल जोशी आणि आपण पाहतात कट टू कट. महाराष्ट्र सरकारने पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीचा जो जी.आर. काढला होता त्याला अर्थातच राज्यात मोठा विरोध झाला आणि त्याच्या मराठीच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले. त्यामुळे दोन्ही ठाकरे लवकरच युती करणार अशी आशा निर्माण झाली होती. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र दोन्ही ठाकरेंच्या युतीच्या घोषणेकडे कान लावून बसला असताना अचानक शिंदे आणि ठाकरे यांच्यात युतीची घोषणा करण्यात आली. त्यामुळे अर्थातच यांचे राजकीय पडसाद उमटताना दिसत आहेत. शिवसेनेत फूट पडल्यापासून राज्याच्या राजकारणात शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जातात. पण चाकण नगराध्यक्ष निवडणुकीसाठी मात्र हे दोन्ही गट आपले वैर विसरत एकत्र आलेत. चाकण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी शिंदे गटाच्या मनीषा गोरे यांनी अर्ज भरला. त्यावेळी ठाकरे गटाचे आमदार बाबाजी काळे आणि शिंदे गटाचे आमदार शरद सोनवणे दोघेही उपस्थित होते. मनीषा गोरे या शिवसेनेच्या माजी आमदार सुरेश गोरे यांच्या पत्नी आहेत. सुरेश गोरे हे 2014 ते 2019 दरम्यान खेड आळंदी मतदारसंघाचे आमदार होते. सुरेश गोरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने 2016 मध्ये झालेली चाकण नगर परिषदेची निवडणूक जिंकली होती. पक्षफुटीनंतर गोरे कुटुंबियांनी शिंदे गटाला साथ देण्याचा निर्णय घेतला. पण एकमेकांचे तोंडही न पाहणारे दोन्ही गट एकत्र आल्यामुळे त्याची जोरदार चर्चा राज्यभरात सुरू आहे. अनेकांनी या युतीचं स्वागत केलंय तर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पण मोठा गदारोळ उडल्यानंतर ठाकरे गटाचे आमदार बाबाजी काळे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, दिवंगत आमदार सुरेश गोरेंच्या पश्चात ही पहिली निवडणूक आहे. त्यांची पत्नीच नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी उभ्या राहिल्या आहेत. अशा प्रसंगी राजकारण बाजूला ठेवून दिवंगत आमदार गोरेंना आदरांजली म्हणून आम्ही केवळ नगराध्यक्ष पदासाठी मनीषा गोरे यांना पाठिंबा दिलाय. त्यामुळे ही युती म्हणता येणार नाही. उद्धव ठाकरे आणि संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे हा निर्णय फक्त चाकण नगराध्यक्ष पदापुरता मर्यादित आहे. सुरेश गोरे यांच्या निधनानंतर ही पहिलीच मोठी निवडणूक असल्याने स्थानिक राजकारणात या निर्णयाला विशेष महत्व प्राप्त झाले. त्यामुळे शिवसेनेच्या दोन्ही गटांनी एकत्र येत सुरेश गोरे यांना श्रद्धांजली म्हणून मनीषा गोरे ताई यांना पाठिंबा देण्याचं ठरवलंय. महाराष्ट्रात शिवसेना फुटल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील मतभेद अनेकदा उघडपणे दिसून आले. दोन्ही बाजूंनी स्वतंत्र भूमिका घेत राज्यभर संघर्षात्मक वातावरण तयार झालं होतं. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ते जास्त तीव्र झालं होतं. पण या आदरांजली पाठिंब्यामुळे शिंदे ठाकरे एकत्र येणार का अशी एक चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे. मग मागील 3 वर्षात दोन्ही गटातील नेत्यांनी एकमेकांवर खालच्या पातळीवर जाऊन आरोप केलेत. शिंदे गटाच्या काही नेत्यांनी तर थेट ठाकरे कुटुंबावर आरोप केलेत. रामदास कदम यांनी तर थेट कौटुंबिक टीका करताना बाळासाहेब ठाकरे यांचा या वादात त्यांना ओढलं. दुसरीकडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभात एकत्र फोटो काढण्यासाठी उद्धव ठाकरे आल्यानंतर एकनाथ शिंदे यांची झालेली गोची सगळ्यांनीच पाहिली. त्यामुळे त्यांचा संवाद पूर्णपणे बंद झाला असल्याचे संकेत मिळाले होते. शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी एका मुलाखतीत दोन्ही गटांनी एकत्र यावे अशी इच्छा व्यक्त केली होती. ते म्हणाले होते की शिवसेना 2 झाल्यात यावर मला फार दुःख होतं. मला आजही ते आवडत नाही. माझ्या मनाला यातना होतात. कधी उभाटा मधला नेता, आमदार, पदाधिकारी भेटतो त्याचं आमचं नातं तेच आहे. मनातलं अंतर पडलं, तू त्या पक्षात मी या पक्षात, ते मला नाही आवडत. पण काय करावं, 2 शिवसेना वेगळ्या झाल्याचं दुःख वाटतं. प्रत्येक शिवसैनिकाला वाटतं की दोन्ही शिवसेना एकत्र यायला पाहिजेत. आता जोडण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे अंबादास दानवे यांनी सुद्धा यावर भाष्य केलं होतं. मी तेवढा मोठा नाही पण निश्चित त्या दिवशी सुरुवातीला म्हटले की मनाला वेदना झाल्यात. जी संघटना अखंड ताकदवान होती, ठीक आहे, सत्तेत बसणे वगैरे, आम्ही काही सत्तेसाठी जन्माला आलेलो नाहीत. सत्ता येईल आणि जाईल. पण जी संघटना फुटली त्याच्या वेदना मनाला आणि हृदयाला झाल्याच होत्या. या वेदना कधी ना कधी भरून निघाव्यात असे मनाला वाटत असते. मी कुणाविषयी वैयक्तिक सल ठेवणार नाही, पण मनाला ही सल कायम असते की आपली एवढी मजबूत संघटना कुणीतरी फोडली, तिला कोणाची तरी दृष्ट लागली. संघटना तेवढीच मजबूत व्हावी हीच माझी इच्छा आहे. उद्धव ठाकरे यांचा आजवरचा राजकीय स्वभाव पाहता ते शिंदे यांच्याबरोबर दिलजमाई करण्यात उत्सुकता नाही असे चित्र आहे. कारण शिंदे गटातून परत ठाकरे गटाकडे येणाऱ्या नेत्यांना इशारा दिला होता त्यांनी
आणि ते म्हणाले होते की शिंदे गटात गेलेल्यांना नैराश्य आले, त्यांची गळचेपी होते असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्याकडून निरोप पाठवून परत घेण्याची मागणी करत आहेत, पण त्यांची जागा आता अन्य शिवसैनिकांनी घेतली, त्यामुळे त्यांना तिकीट मिळणं शक्य नाही. परत घ्यायचे असेल तर तुम्हा शिवसैनिकांना मान्य असेल तरच, तुम्ही तोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत त्यांना घेणार नाही. याचाच अर्थ उद्धव ठाकरे शिंदे यांच्यासोबत एकत्र येण्यास सध्या तरी उत्सुक नाहीत. शिवसैनिक सुद्धा शिंदे गटापेक्षा मनसेसोबत युती करण्यासाठी आग्रही आहेत. त्यामुळे या चाकण पॅटर्न फक्त चाकणपुरता मर्यादित राहणार की तो राज्यात सगळीकडे त्याचा प्रसार होणार? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला सबस्क्राईब करा.